कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। बालपण स्कूल पानोळीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांस वृक्ष भेट देत एक झाड आपल्या गुरूंसाठी या उपक्रमाद्वारे व वृक्षारोपण करून गुरूंविषयी आपल्या भावना व्यक्त करत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा। चिमुकल्यांनी पारंपरिक गुरु शिष्याचे नात्याचे दर्शन घडविले। बालपण स्कूल पानोळी व आश्वीच्या विद्यार्थ्यांनी आज आगळ्या-वेगळ्या पद्धतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करत आपल्या गुरूंविषयी भावना व्यक्त करत गुरुपौर्णिमा सण साजरा केला। बालपणच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना वृक्ष भेट देत व गुरुसोबत वृक्षारोपण करत एक झाड आपल्या गुरूंसाठी असा उपक्रम राबवत व गुरूंविषयी अतिशय मार्मिक शब्दात भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा उत्सव बालपण स्कूलच्या प्रांगणात साजरा केला। बालपण स्कूलच्या KG व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी गुरु शिष्य हे नाते गुरुकुलच्या पौराणिक पद्धतीने साधूच्या वेशभूषेत कुटीमध्ये गुरु शिष्याचे नाते असा देखावा सादर करत शाळेतील शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले। पूर्वीच्या काळी ऋषीमुनी अरण्यात गुरुकुल उभारून जनसामान्यांना व राजा महाराजाच्या मुलांना वेदाभ्यास शिकवत असे। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, उपनिषदे इत्यादींचे शिक्षण ते आपल्या शिष्यांना देत असत। त्याचाच एक देखावा विद्यार्थ्यांनी सादर केला व अरण्य गुरुकुल पद्धत ही विद्यार्थ्यांनी जाणून घेतली। या देखावेतून बालपणच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचे म्हणजे शिक्षकांची वृक्ष फुले भेट देऊन त्यांचे मनोभावे दर्शन घेत शिक्षकांनी आपल्या शिष्यांना आशीर्वाद दिले। चिमुकल्यांनी निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते। गुरुपूजन करण्यासाठी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या पारंपरिक श्लोकाचा उच्चार करत मनोभावे पूजन करत आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेतले। या उपक्रमासाठी बालपणच्या पानोळी व आश्वीच्या सर्व शिक्षकांनी महत्त्वपूर्ण असे योगदान दिले। या उपक्रमासाठी बालपणच्या प्रमुख सौ सोनाली मुंढे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साजरा करण्यात आला। कॉमन न्यूज नेटवर्क, संगमनेर।